नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्याम नाईक. विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग 2, प्रकरण पहिले, अनुवंशिकता व उत्क्रांती. त्याच्यामध्ये आपल्याला अनुवंशिकता, अनुवंशिक बदल, प्रतिलेखन, भाषांतरण व स्थानांतरण, उत्क्रांती पुरावे, डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत, लॅमार्कवाद, जाती उद्भव आणि मानवी उत्क्रांती याविषयी आपल्याला अधिक माहिती घ्यायची. तत्पूर्वी आपण अनुवंशिकता म्हणजे काय आणि अनुवंशिक बदल म्हणजे काय याविषयी माहिती घेऊ. एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे अनुवंशिकता, हे तुम्हाला माहिती आहे. आधुनिक अनुवंशिकीचा प्रारंभ ग्रेगर जोहान मेंडेल यांनी केला आणि त्यांनी 1886च्या सुमारास बराच कालावधी संशोधन करून अनुवंशिकतेचे बदलचे निष्कर्ष शोधून काढले. 1901 साली ह्युदोद ह्रीस यांच्या उत्परिवर्तन सिद्धांताने अचानक घडणाऱ्या बदलामागील कार्यकारण भाव समजला आणि यातूनच 1902 साली वॉल्टर सटन याने नाकतोड्याच्या पेशीमध्ये गुणसूत्रीय जोड्यांच्या स्वरूपात पाहिली. तोपर्यंत हे कोणालाही माहिती नव्हते. जनुकांचे वहन गुणसूत्रामार्फत होते हे सिद्ध झाल्यामुळे अनुवंशिक सामग्री ओळखण्याच्या दिशेने संशोधन सुरू झाले. 1944 साली ओस्वाल्ड एरवी मॅकॅनिकल आणि मॅककार्थी आणि कॉलिन मॅक्लॉइड्स या त्रयींनी काही विषाणू वगळता सर्व सजीवांमध्ये DNA हीच अनुवंशिक सामग्री असते हे सिद्ध केले. 1961 साली फ्रान्समधील फ्रॅकॉइस जेकब आणि जॅक बोनॉल्ड या अनुवंश वैज्ञानिकांनी जीवाणूंच्या पेशीत DNA द्वारे होणाऱ्या प्रथिन संश्लेषणाच्या प्रक्रियेची प्रतिकृती तयार केली आणि त्यामुळे DNA रेणूंमध्ये दडलेले जनुकीय संकेत उलगडण्यास मदत झाली आणि त्यातूनच जनुकीय अभियांत्रिकीच्या दृष्टीने अफाट क्षमता असणारे पुनःसंयोजी DNA तंत्र विकसित झाले. अनुवंशिक विकृतीचे निदान करण्यासाठी, प्रतिबंध करण्यासाठी, उपचार करण्यासाठी, तसेच प्राणी संकर व वनस्पती संकर करण्यासाठी आणि सूक्ष्मजीवांचा जेथे वापर होतो अशा औद्योगिक प्रक्रियांसाठी आज अनुवंशिकतेचा उपयोग केला जातो. सांगा पाहू. DNA व RNAच्या प्रकारांच्या आकृत्या काढा आणि माहिती सांगा. हे तुम्ही वहीमध्ये करून बघू शकता. अनुवंशिक विकृती म्हणजे काय हे सांगून काही अनुवंशिक विकृतींची नावे सांगा. आता आपल्याला बघायचं प्रतिलेखन, भाषांतरण व स्थानांतरण. हे प्रतिलेखन कसं केलं जाते? DNA मध्ये असलेली जनुके RNAच्या मदतीने पेशींच्या कामकाजामध्ये भाग घेतात, तसेच शरीराच्या रचना व कार्य यावर नियंत्रण ठेवतात. जनुकांमध्ये प्रथिनांच्या निर्मितीविषयी साठवलेली माहिती असते व योग्य प्रथिनांची योग्य वेळी होणारी निर्मिती शरीराकरता आवश्यक असते. या प्रथिनांची निर्मिती DNA मुळे RNAच्या माध्यमातून होते. यालाच सेंट्रल डोग्मा असे म्हणतात. DNA वरील जनुकांच्या साखळीतून mRNAची निर्मिती होते आणि ही होत असतानाच DNAच्या 2 धाग्यांपैकी एकाचा वापर या कामी केला होतो. तयार होणाऱ्या mRNA रेणूतील आणि तो तयार करण्यासाठी वापरलेल्या DNAचा धागा या दोन्हीतील न्यूक्लियोटाइड्सचा क्रम एकमेकांना पूरक असतो आणि त्याचबरोबर DNAतील थायमिनऐवजी mRNA मध्ये युरॅसिल असतो. RNA तयार करण्याच्या प्रक्रियेलाच प्रतिलेखन किंवा ट्रान्सक्रिप्शन असे म्हणतात. पेशी केंद्रकात तयार झालेला mRNA पेशीद्रव्यात येतो व तो येताना DNA वरील सांकेतिक संदेश घेऊन येतो आणि या संदेशामध्ये अॅमिनो आम्लांकरता संदेश असतात. प्रत्येक अॅमिनो आम्लाकरता असलेला संकेत म्हणजेच कोड 3 न्यूक्लियोटाइड्सच्या संचाच्या स्वरूपात असतोच. याला ट्रिपलेट कोडॉन असे म्हणतात. भारतीय वंशाच्या डॉक्टर हरविंद खुराना यांनी सर्व 20 अॅमिनो आम्लांकरता असलेले कोडॉन शोधण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. यासाठी त्यांना 1968 मध्ये इतर 2 शास्त्रज्ञांच्या बरोबर नोबेल पुरस्कार मिळाला आहे. प्रत्येक mRNAच्या हजारो कोडॉनचा बनलेला असतो आणि त्यावरील संदेशानुसार प्रथिन तयार करण्यासाठी लागणारे अॅमिनो आम्ले पुरवण्याचे काम tRNA करतो. त्याकरता mRNA वर जसा कोडॉन असतो त्यालाच पूरक क्रम असलेला कोडॉन tRNA वर असतो आणि या क्रियेलाच अँटीकोडॉन
या क्रियेलाच भाषांतरण असे म्हणतात. टीआरएनएने आणलेल्या ॲमिनो आम्लांची पेप्टाइड बंधने शृंखला तयार करण्याचे काम आरएनए करतो. या दरम्यान रायबोझोम्स एमआरएनएच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक एक ट्रिपलेट कोडॉनच्या अंतराने सरकत जातो. या प्रक्रियेस स्थानांतरण किंवा ट्रान्सलोकेशन असे म्हणतात. प्रथिनांच्या अशा अनेक शृंखलांच्या एकत्र येण्यानेच गुंतागुंतीची प्रथिने तयार होतात आणि हीच प्रथिने सजीवांच्या शरीरातील विविध कार्य पार पाडतात आणि त्यांच्या स्वरूपाचे नियंत्रण करतात. सजीवांमधील जनुकांमुळे ते त्यांच्यासारखे सजीव निर्माण करतात व यातील काही जनुके जशीच्या तशी पुढच्या पिढीत संक्रमित केली जातात. त्यामुळे आईवडिलांचे काही गुणधर्म त्यांच्या अपत्यात येतात, परंतु काही वेळा या जनुकांमध्ये अचानक बदल होतो आणि जनुकातील एखाद्या न्यूक्लियोटाइड्स अचानक आपली जागा बदलते. त्यामुळे लहानसा बदल घडून येतो आणि तो बदल म्हणजेच उत्परिवर्तन किंवा म्युटेशन्स असे म्हणतात. उत्परिवर्तन कधी किरकोळ तर कधी लक्षणीय असते. उदाहरणार्थ, उत्परिवर्तनामुळे सिकल सेल ॲनेमियासारखी जनुकीय विकृती निर्माण होतात आणि ही सातत्याने चालणारी अखंड प्रक्रिया आहे व ती डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांताचे समर्थन करते. उत्क्रांती, इव्हॉल्युशन्स. उत्क्रांती म्हणजे सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल होय. ही प्रक्रिया अत्यंत सावकाश व जीवांचा विकास साधणारी असते. अंतराळातील ग्रहताऱ्यापासून पृथ्वीवर असलेल्या सजीवसृष्टीतील बदलांपर्यंत अनेक टप्प्यांचा विचार उत्क्रांतीच्या अभ्यासामध्ये करणे आवश्यक ठरते. नैसर्गिक निवडीचा प्रतिसाद म्हणून सजीवांच्या एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांमध्ये अनेक पिढ्यांपर्यंत बदल घडण्याच्या ज्या प्रक्रियेमुळे अनेक नव्या जीवजाती निर्माण होतात ती प्रक्रिया म्हणजे उत्क्रांती. इंटरनेटच्या मदतीने ग्रहताऱ्यांच्या निर्मितीतील प्रचंड विस्फोट सिद्धांताबाबत अधिक माहिती मिळवून तुमच्या वर्गात सादर करू शकता. सुमारे 3.5 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीवर कोणत्याच प्रकारचा जीव अस्तित्वात नव्हते. सुरुवातीला अत्यंत साधी मूलद्रव्य असावीत आणि त्यापासून सेंद्रिय असेंद्रिय प्रकारची साधी संयुगे तयार झाली असावीत. त्यापासून हळूहळू गुंतागुंतीची संयुगे जशी की प्रथिने आणि केंद्रक आम्ले तयार झाली असावीत आणि अशा निरनिराळ्या प्रकारच्या सेंद्रिय आणि असेंद्रिय पदार्थाच्या मिश्रणातून मूळ स्वरूपाच्या प्राचीन पेशी तयार झाल्या असाव्यात. आजूबाजूच्या रसायनांचे भक्षण करून त्यांची संख्या वाढू लागली असेल आणि पेशींमध्ये थोडेफार फरक असतील आणि नैसर्गिक निवडीच्या तत्वानुसार काहींची चांगली वाढ झाली असेल तर ते सजीव सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकले नाहीत, त्यांचा नाश झाला असावा. आज मितीला पृथ्वीतळावर वनस्पती व प्राण्यांच्या कोट्यावधी प्रजाती आहेत. त्यांचा आकार, जटिलता, त्यांची विविधता आहे. त्या प्राण्यांमध्ये सूक्ष्म एकपेशीय अमिबा पॅरमॅपिशियमपासून ते महाकाय देवमासा आणि मानव असा त्यांचा विस्तार आढळतो. वनस्पतींमध्ये एकपेशीय क्लोरेलापासून विस्तीर्ण वडाच्या झाडापर्यंत अनेक विविध वनस्पतींच्या जाती पृथ्वीवर आढळतात. पृथ्वीवरील सर्वच ठिकाणी विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवांपर्यंत सजीवांचे अस्तित्व आढळते. हवा, पाणी, जमीन, खडक अशा सर्व ठिकाणी आपल्याला सजीव पाहायला मिळतात आणि त्यात एवढी विविधता कोठून आली असावी याबाबत आपल्याला उत्सुकता आहे. सजीवांचा उगम, विकास, सजीवांच्या विषयी उत्पत्ती आजवर अनेक उपपत्त्या मांडल्या गेल्या आहेत आणि यापैकी सजीवांची उत्क्रांती अथवा सजीवांचा क्रमविकास हा सिद्धांत सर्वमान्य आहे. उत्क्रांतीचा सिद्धांत, या सिद्धांतानुसार पहिला सजीव पदार्थ म्हणजे जीवद्रव्य पृथ्वीवर समुद्रात निर्माण झाला असावा. काळाच्या ओघात हजारो वर्षानंतर यापासून एकपेशीय सजीवाची निर्मिती झाली आणि या एकपेशीय सजीवात क्रमाक्रमाने बदल घडून आले व त्यापासून मोठे व अधिक जटिल सजीव विकसित झाले. हे सर्व बदल हळूहळू आणि क्रमाक्रमाने होत राहिले आणि या विकासाचा कायापालट जवळजवळ 300 कोटी वर्षापर्यंतचा आहे. सजीवातील बदल व विकास हा सर्वव्यापी, सर्व अंगाने होत गेला आणि यातूनच अनेक प्रकारचे सजीव अस्तित्वात आले. यामुळेच या सर्व प्रक्रियेलाच क्रमविकास अथवा उत्क्रांती असे म्हणतात.
जी संघटनात्मक उत्क्रांती आहे आणि भिन्न रचना व कार्य असलेल्या पूर्वजांच्या वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास म्हणजेच उत्क्रांती होय. उत्क्रांतीचे पुरावे. आता वरील सिद्धांताचा एकत्रित विचार केला तर त्याला असे म्हणू शकतो की उत्क्रांती ही सातत्य होत राहणारी बदलांची अखंड प्रक्रिया आहे. हे सिद्ध करण्यासाठी पुराव्याची गरज आहे. वरील सिद्धांताच्या पुष्ट्यर्थ अनेक पुरावेही उपलब्ध आहेत. आता यामध्ये बाह्यरूपकीय पुरावे कुठले आहेत तर ते बघा की या ठिकाणी काही चित्रे दाखवलेली आहेत. ह्या चित्रांमध्ये जे काही प्राणी आहेत त्या प्राण्यांच्या तोंडांची रचना, डोळ्यांचे स्थान, नाकपुड्या, कानांची रचना, अंगावरील केस इत्यादी समान वैशिष्ट्य प्राण्यांत आढळतात. तर वनस्पतींमध्ये बघा पानाचा आकार, शिराविन्यास, पर्णदेठ, पानाची रचना इत्यादी समान वैशिष्ट्ये वनस्पतीमध्ये सुद्धा आढळतात. यावरून हे सूचित होते की वरील गटात साम्यस्थळे आहेत. यामुळे त्यांचा उगम समान आहे व ते एकाच पूर्वजापासून म्हणजेच एकाच सजीवापासून उत्क्रांत झाले असावेत हे सिद्ध झाले. दुसरा आहे जीवशास्त्रीय पुरावे. शेजारील चित्रांचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. मानवी हात, बैलाचा पाय, वटवाघाचा पंख, देवमाशाचा पर यात वर पाहता कोणतेही साम्य नाही. तसेच प्रत्येकाचा त्या प्राण्यात असलेला उपयोगही वेगळा आहे. त्यामुळे त्यांच्या रचनेत भिन्नता आहे, परंतु प्रत्येकाच्या अवयवातील हाडांच्या रचनेत व हाडांच्या जोडणीत मात्र साम्य दिसून येते. हे साम्य त्यांचे पूर्वज समान असावेत याकडे निर्देश करते. अवशेषांगे. सजीवांमध्ये ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना अवशेषांगे म्हणतात. बदलणाऱ्या किंवा भिन्न पर्यावरणात जगण्यासाठी सजीवात अचानक नवी ऊती, अंग किंवा इंद्रिय उत्पन्न होऊ शकत नाहीत, तर अस्तित्वात असलेल्या इंद्रियात क्रमाक्रमाने बदल घडून येतात. बहुतांशी एकाच विशिष्ट परिस्थितीत शरीरातील एखादी रचना उपयुक्त असते, परंतु विभिन्न परिस्थितीत ती निरुपयोगी किंवा हानिकारक ठरते. अशा परिस्थितीत नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेने अशी इंद्रिय नाहीशी होण्याच्या मार्गाला लागतात. एखादे निरुपयोगी इंद्रिय नाहीशी होण्यासाठी हजारो वर्षे लागतात. या नाहीशा होत जाणाऱ्या इंद्रियांच्या वेगवेगळ्या अवस्था निरनिराळ्या प्राण्यांच्या शरीरात दिसतात. एखाद्या सजीवात असा अवयव त्या सजीवात जरी काही कार्य करत नसला तरी दुसऱ्या सजीवात मात्र तो अवयव कार्य करत असतो. म्हणजे दुसऱ्या सजीवासाठी ते अवशेषांग नसते. मानवाला निरुपयोगी असणारे आंत्रपुच्छ म्हणजे मोठे आतडे यांचं या ठिकाणी असणारा जो अकार्यक्षम अवयव आहे त्याला आंत्रपुच्छ म्हणतात. या प्रमाणे मानवाला निरुपयोगी ठरणारे कानांचे स्नायू माकडामध्ये मात्र कान हलवण्यासाठी उपयुक्त आहेत. माकडहाड, अक्कलदाढ, अंगावरील केस इत्यादी अवशेषांगे मानवाच्या शरीरावर दिसून येतात. आता त्याच्या पुढचं पुरावा आहे पुराजीव विषयक पुरावा. त्याला जीवाश्म विज्ञान याचा आपण अभ्यास करतो. की तुम्हाला असा प्रश्न पडेल की काही कोट्यावधी वर्षापूर्वी कोणते सजीव अस्तित्वात होते, हे आता कसे सांगता येईल? ह्याचे रहस्य पृथ्वीच्या उदरात दडले आहे. पूर, भूकंप, ज्वालामुखी इत्यादी सारख्या आपत्तीमुळं मोठ्या प्रमाणात सजीव गाडले जातात आणि या सजीवांचे अवशेष आणि ठसे जमिनीखाली सुरक्षित राहतात. यांना जीवाश्म म्हणतात. जीवाश्मांचा अभ्यास उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे. जेव्हा प्राणी अथवा वनस्पती मृत पावतात तेव्हा त्यांचे कार्बन ग्रहण करणे थांबते आणि त्या क्षणापासून त्याच्या शरीरातील C14चा ह्रास होतो. ही एक प्रक्रिया सतत चालू राहते आणि C12 हा किरणोत्सारी नसल्याने मृत वनस्पती किंवा प्राणी यांच्यातील C14 आणि C12 यांचे गुणोत्तर स्थिर न राहता सतत बदलत असते. एखादी वनस्पती किंवा मृत झाल्यानंतरचा कालावधी त्यांच्यातील C14ची सक्रियता व C14 व C12शी गुणोत्तर काढून
कालमापन करता येते. यालाच कार्बनी वयमापन किंवा कार्बन डेटिंग असे म्हणतात. याचा उपयोग पुरातन अवशेषशास्त्रात, मानववंशशास्त्रामध्ये मानवी अवशेष अथवा जीवाश्म हस्तलिखिते ह्यांचा काळ ठरवण्यासाठी होतो. अशा प्रकारच्या तंत्राद्वारे जीवाश्मांची कालनिश्चिती केली जाते. त्यांचा कालानुसार एका कोष्टकात बसून त्या काळी असलेल्या सजीवांबद्दल माहिती मिळवणे सोपे जाते. यानुसार अपृष्ठवंशीय प्राण्यांपासून हळूहळू पृष्ठवंशीय प्राण्यांचा उद्भव झालेला दिसतो. आपण इथे जर भूस्तर रचना बघितली तर सर्वात तळाशी अपृष्ठवंशीय प्राणी आहेत, त्याच्यावरती सरीपश्रूप उभयचर मत्स्य आहेत, त्याच्यावरती सरीपश्रूप आहेत आणि सर्वात वर पक्षी आणि सस्तन प्राणी आहेत. म्हणजे अगदी सुरुवातीला अपृष्ठवंशीय प्राण्यांची निर्मिती झाली, त्यापासून सरीपश्रूप उभयचर मत्स्य तयार झाले, त्याच्यानंतर सरीपश्रूप प्राणी तयार झाले आणि नंतर सस्तन प्राण्यांची निर्मिती झाली. हे आपल्याला इथे लक्षात येते. परिचय शास्त्रज्ञांचा ह्याच्यामध्ये आपण बघतोय की कार्बनी वयमापन पद्धत ही कार्बन 14च्या किरणोत्सारी क्षयावर आधारलेली असून विलार्ड लिबी यांनी 1954 मध्ये विकसित केली आणि यासाठीच लिबी यांना 1960चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. आणि या पद्धतीने काढलेली विविध पदार्थाची वये रेडिओ कार्बन नावाच्या शोध प्रक्रियेत प्रसिद्ध करण्यात आलेली. काही वनस्पती व प्राणी ह्यांच्यात काही शारीरिक लक्षणे अशी असतात की त्यावरून त्यांच्या दुसऱ्या 2 भिन्न गटांशी संबंध जोडता येतो, म्हणून त्यांना जोडणारे दुवे असे म्हणतात. उदाहरणार्थ पेरिपॅटस या प्राण्यामध्ये वलयी प्राण्यांप्रमाणे खंडीभूत अंग, पातळ उपचर्म व पार्श्ववादासारखे अवयव दिसून येतात. तसेच या प्राण्यांमध्ये संधिपात प्राण्यांप्रमाणे श्वासनलिका व खुली रक्ताभिसरण संस्था आढळते. यावरून पेरिपॅटस हा ॲनेलिडा व संधिपात प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे. डकबिल प्लॅटिपस हा प्राणी सरीपश्रूप प्राण्यांप्रमाणे अंडी घालतो, परंतु दुग्धग्रंथी व शरीरावरील केस यामुळे सस्तन सरीप प्राण्यांशी नाते सांगतो. लंगफिश हा जरी मत्स्य असला तरी फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो आणि या उदाहरणावरून सस्तन प्राणी हे सरीपश्रूप प्राण्यांपासून तर उभयचर हे मत्स्यांपासून उत्क्रांत झाले असावेत असे लक्षात येते. भ्रूणविज्ञान पुरावे. बाजूच्या चित्रातील विविध पृष्ठवंशीय प्राण्यांतील भ्रूणवाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास असे आढळते की प्रारंभिक अवस्थेत या भ्रूणांमध्ये खूपच साम्य दिसते व विकासाच्या पुढील टप्प्यांमध्ये ते कमी होत जाते. प्रारंभिक अवस्थेतील साम्य या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत याचा पुरावा देते. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. चार्ल्स डार्विन याने विविध प्रदेशातील वनस्पती, प्राणी यांचे असंख्य नमुने गोळा केले व त्यांच्या निरीक्षणावरून एक सक्षम असा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत प्रसिद्ध केला आणि डार्विन याने त्यासाठी ओरिजिन ऑफ स्पेसीस हे पुस्तक प्रसिद्ध केले. ह्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टीकरण देताना त्यांनी असे सांगितले की सर्व जीव प्रचंड संख्येने उत्पादन करतात. हे सर्व जीव एकमेकांशी स्पर्धा करतात, जी अक्षरशः जीवघेणी असते. या स्पर्धेत जो जीव जिंकण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवतो तोच तगून राहतो, पण या व्यतिरिक्त नैसर्गिक निवड ही महत्त्वाची ठरते. निसर्गात सुयोग्य जीवन जगत असताना बाकीचे मरतात आणि जगलेले जीव पुनरुत्पादन करू शकतात व आपल्या वेगळ्या वैशिष्ट्यासकट नवीन प्रजाती तयार करतात. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा हा सिद्धांत बऱ्याच काळापर्यंत सर्वमान्य राहिला व नंतर त्यातही काही बाबींबद्दल आक्षेप घेतले गेले. त्यातील महत्त्वाचे म्हणजे नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट उत्क्रांतीस कारणीभूत नाही. निरुपयोगी व उपयोगी बदलांचे स्पष्टीकरण डार्विनने दिलेले नाही. सावकाश होणारे बदल व एकदम होणारे बदल यांचा उल्लेख केलेला नाही. असे असले तरी डार्विनने
उत्क्रांती मदत केलेले कार्य हे एक मैलाचा दगड ठरले. दुसरा आहे लॅमार्कवाद. उत्क्रांत होत असताना सजीवांच्या रचनेत बदल होतात व त्यामध्ये त्याच जीवाने केलेला प्रयत्न वा केलेला आळस कारणीभूत असतो, असा सिद्धांत जीन बाप्टिस्ट लॅमार्क यांनी मांडला. यालाच त्यांनी इंद्रियांचा वापर व न वापरांचा सिद्धांत असे म्हटले आहे. त्याही पुढे जाऊन त्याने असे सांगितले की पिढ्यानपिढ्या जिराफ आपली मान ताणत झाडांची पाने खात असल्यामुळे लांब मानेचे झाले. तसेच लोहाराचे खांदे घणाचे घाव घालून बळकट झाले. शहामृग, इमू इत्यादी पक्ष्यांचे पंख न वापरल्यामुळं कमकुवत झाले. हंस, बदकाचे पाय पाण्यात राहून पोहण्यायोग्य झाले अथवा सापाने बिळात जाण्यायोग्य शरीररचना करताना आपले पाय गमावले. ही सर्व उदाहरणे मिळवलेली वैशिष्ट्ये अशा स्वरूपाची असून ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. हाच तो मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत किंवा लॅमार्कवाद होय. विशिष्ट स्वरूपातील प्रयत्नांमुळे शरीरांचा विकास अथवा प्रयत्न न केल्यामुळे होणारा ऱ्हास मान्य झाला, पण त्याचे पिढी दर पिढी संक्रमण अमान्य झाले, कारण स्वतःमध्ये घडून आणलेले बदल नव्या पिढीकडे जात नाहीत हे अनेक वेळा पडताळून पाहण्यात आले व लॅमार्कचे म्हणणे चुकीचे असल्याचे दिसून आले. सजीवांच्या जीवनकाळात जे गुण त्याने संपादित केलेले असतात ते संततीकडे संक्रमित करता येतात. याला संपादित गुण अनुवंश असे म्हणतात. जाती उद्भव स्पेसिफिकेशन. प्राणी व वनस्पती यांच्यातील विविध जातींचा उद्भव हा उत्क्रांतीचाच परिणाम आहे. नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या गटास जाती असे म्हणतात. प्रत्येक जाती विशिष्ट भौगोलिक स्थितीत वाढते आणि त्याचा आहार, विहार, फलन क्षमता, समागम काल इत्यादी भिन्न असते. त्यामुळे जातीची वैशिष्ट्ये टिकून राहतात. पण एका जातीपासून दुसरी नवीन जात निर्माण होण्यास जनुकीय बदल कारणीभूत असतो. तसेच भौगोलिक वा पुनरुत्पादनीय बदल कारणीभूत असतो. सजीवांचे भौगोलिक वा पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यासही कालांतराने जाती बदल होतो. मानवी उत्क्रांती. उत्क्रांतीमुळे अत्यंत साध्या एकपेशीय सजीवांपासून आज ज्ञात असलेल्या जैववैविध्याची जडणघडण झालेली दिसते. यातीलच मानववंशाची सुरुवात थोडक्यात पुढील चित्राप्रमाणे देता येईल. उत्क्रांतीमुळे तेव्हा माकडासारखे प्राणी सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी अखेरचे डायनासोर नष्ट झाले, तेव्हा माकडासारखे प्राणी त्याहूनही प्राचीन अशा थोड्याफार आजच्या आधुनिक लेम्यूरप्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यांपासून विकसित झाले असावेत. 4 कोटी वर्षापूर्वी आफ्रिकेतील या माकडांसारख्या प्राण्यांच्या शेपट्या नाहीशा झाल्या आणि त्यांच्या मेंदूंचा आकार मोठा होऊन त्यांचा विकास झाला. हाताच्या पंजात सुधारणा झाली आणि ते एपसारखे प्राणी झाले. कालांतराने हे सुरुवातीचे एप प्राणी दक्षिण आणि आग्नेय आशियात पोचले आणि अखेर गिबन आणि ओरॅक उटांमध्ये त्यांचे रूपांतर झाले. उरलेले हे एप सारखे प्राणी आफ्रिकेतच राहिले आणि सुमारे 2 कोटी 50 लाख वर्षापूर्वी त्यापासून चिंपांजी व गोरिला उदयास आले. सुमारे 2 कोटी वर्षापूर्वीच्या एपच्या काही जातींची प्रगती वेगळ्या दिशेने झाल्याचे दिसते. अन्नग्रहण करण्यासाठी आणि इतर कामांसाठी त्यांना हाताचा अधिक वापर करावा लागतो. कोरड्या होत जाणाऱ्या हवामानामुळे जेव्हा चांगले जंगल नाहीसे होऊ लागले तेव्हा हे एप झाडावरून वास्तव्यासाठी खाली आले. त्यांच्या कमरेच्या हाडांचा विकास अशा तऱ्हेने झाला की ते गवताळ प्रदेशात ताठ उभे राहू शकले. तेव्हा त्यांचे हात केव्हाही वापरण्यासाठी मोकळे झाले. हे हातांचा वापर करणारे, ताठ उभे राहणारे पहिले मानव सदृश्य प्राणी सुमारे 2 कोटी वर्षापूर्वी अस्तित्वात आले. मानव सदृश्य प्राण्यांची आपल्याकडे सर्वात पहिली नोंद ही आफ्रिकेतील रामपिथिकस या एपची आहे. पुढे हा एप आकाराने मोठा झाला
व अधिक हुशार झाला आणि सुमारे 40 लाख वर्षापूर्वी दक्षिण आफ्रिकेतील एपचा विकास झाला. सुमारे 20 लाख वर्षापूर्वी या मानवसदृश्य प्राण्याची रचना मानव या प्रजातीचे सदस्य असण्याइतपत आपल्या जवळची आपल्यासारखी दिसू लागली. अशा तऱ्हेने कुशल मानव तयार झाला आणि सुमारे 15 लाख वर्षापूर्वी ताठ चालणाऱ्या मानवाचा विकास झाला. त्याचा आशिया खंडात चीन आणि इंडोनेशियापर्यंत वावर असावा. जवळजवळ 1 लाख वर्षापर्यंत ताठ चालणाऱ्या माणसाचा मेंदू मोठा होण्याच्या दिशेने त्याची प्रगती होतच राहिली आणि त्याला अग्नीच्या वापराचा शोध लागला. सुमारे 50,000 वर्षापूर्वीच्या मानवाचा मेंदू पुरेसा विकसित झालेला होता आणि बुद्धिमान मानव म्हणजे होमो सॅपियन या वर्गाचा सदस्य मानण्याजोग्य झाला. निअँडरथॉल मानव हे बुद्धिमान मानव या वर्गातील पहिले उदाहरण मानता येईल. सुमारे 50,000 वर्षापूर्वी को-मॅग्नन मानव अस्तित्वात आला आणि त्यानंतर मात्र ही प्रगती पूर्वीपेक्षा खूप झपाट्याने होत राहिली. सुमारे 10,000 वर्षापूर्वी बुद्धिमान मानव शेती करू लागला, जनावरांचे कळप बाळगू लागला, त्यांचे वसाहती वसल्या आणि मग संस्कृतीचा विकास झाला. 5,000 वर्षापूर्वी लिहिण्याच्या कलेचा शोध लागला आणि इतिहासाची सुरुवात झाली. सुमारे 400 वर्षापूर्वी आजच्या आधुनिक शास्त्रांचा उदय झाला आणि 200 वर्षापूर्वी औद्योगिकरणाची सुरुवात झाली. आता आपण इथपर्यंत आलो आहोत तरी अजून मानवाच्या मुळांच्या तपशिलांचा शोध घेतच आहोत. धन्यवाद.